Daniel sat in ashes. दानियल Job राखेत sat in बसला, ashes. योब राखेत बसला. Ash means we are confessing राख म्हणजे आपण कबूल that करतोय we need mercy. की आपल्याला दयेची गरज आहे. Ash means red heifer has been becoming ash for you, for राख your म्हणजे sake. तांबडी कालवड तुझ्यासाठी जळून राख झाली. Amen. Amen. And that is ash. त्याला राख म्हणतात. When Job sat in the ashes, इयोब जेव्हा राखेत बसला it spoke about his brokenness. त्याचा तुटकेपणा त्यातनं कळला. When Daniel sat in the ash, दानियल जेव्हा राखेत बसला it spoke of his confession. दानियलची कबुली दिसून आली. When the red heifer was burnt into ash, तांबडी कालवड जेव्हा जळून राख झाली it spoke about substitution. की मी जागा घेतली असं ती म्हणाली. तुझ्या जागी मी राख झाले. See? And when Esther said, आणि एस्तर जेव्हा if म्हणाली I perish, I perish. की माझा नाश झाला तर झाला. That is a courageous intercession and living for others. धाडसी मध्यस्थी आणि दुसऱ्यांसाठी जगणे एस्तरनी केलं. See, we cannot be the red heifer. आपण तांबडी कालवड बनू नाही शकत. We cannot be the savior. आपण तारणारा बनू नाही शकत. But we can be Esther. पण एस्तर बनू We शकतो. can be Paul. आपण पॉल बनू We शकतो. can be Peter. आपण पीटर बनू We can be David. शकतो. आपण दावीद बनू शकतो. See? दुसऱ्यांच्या जागा घेऊ शकतो. दुसऱ्यांसाठी जगू शकतो. We cannot atone for anybody's sin. कोणाच्या पापांची खंडणी तू आणि मी तर देऊ नाही शकत. But we can intercede for the lost souls. पण हरवलेल्या आत्म्यांसाठी मध्यस्थीची प्रार्थना तर करू शकतो ना We बेटा. can lay down our pride, आणि our आपला ego. गर्व, आपला अहमपणा, आपला मीपणा बाजूला ठेवू शकतो की नाही. Amen. आमेन.